तर आता काल रात्री ट्रॅव्हल करून काठमांडूला आलोय बघा. आता इथं हॉटेल केलं, हे हॉटेल केलेलं आहे मागं. हॉटेल वगैरे करून झालेलं आहे. आता रेडी होऊन ना पशुपतीनाथला चाललोय. इकडं आक्याने पुढारी लुक केलेला आहे त्याचा. आकाश दाखव. राम राम. पांढरी पॅन्ट. अरे ही इकडे अरे साईडमॅन. साईड कपडे इकडे काहीतरी थांबलेला आहे. साइड हीरो है, साइड हीरो. साइड हीरो का रोल मिला है भाई. साइड हीरो नेपाल में. आता पशुपतीनाथ मंदिरामध्ये ते चहा वगैरे प्यायचा आहे. आता बघू चहा कुठं भेटतोय का नाही. काठमांडू मध्ये चहा भेटलेला आहे. एवढा कप भरून चहा आहे. बघूया ट्राय करून. चहा आपल्या इकडचाच चहा म्हणलं आपल्या इकडचाच. भंगार आहे भंगार. आता त्यासाठी बिस्किट घेतो आता आम्ही. नवीन चहा कसा नाही ना चांगला. चहा आपल्या इकडचाच. आपल्याकडे येवले अमृतुल्य. साहेब अमृतुल्य. काठमांडूचे जे स्ट्रीट रोड आहे, मेन रोड, तिथे नाश्ता करायला थांबले बघा. पराठा, समोसा घेतलेला आहे, दही, साखर. इकडे बटाटा जास्त यूज करतो त्यामुळे समोसा प्रत्येक ठिकाणी भेटतो तुम्हाला. चांगला आहे क्वालिटी पण नाश्त्याची. अफोर्डेबल आहे. हे बघा कॅलेंडरमध्ये बघताल तुम्ही 9 वर्ष 2083 वैशाख एप्रिल मे 2000. म्हणजे आपण जे आहे इंडियन आपण हे महिने फॉलो करतो. बट हे लोक जे आहेत ते हे महिने फॉलो करतात. वैशाख, ज्येष्ठ, परत आषाढ, श्रावण हे महिने फॉलो करतात ते लोक. आणि या महिन्यांनुसार 2083 चालू आहे. एप्रिल मे हे इंग्लिश महिने आहेत हे. तर हे लोक हे फॉलो करतात सगळं. या दादांनी आम्हाला ही माहिती सांगितली. तर नेपाळमध्ये आता सध्या 2083 चालू आहे. आता सध्या बघा नाश्ता केला पशुपतीनाथ मंदिराला ना बसमध्ये बसलेले. अशी बस आहे बघा यांच्या. आणि जबरदस्त आहे सगळं. लय गर्दी मोकाराडा. आणि इकडं बघा अशा आता इकडे याची पोलीस असतात अशी. ही बस आहे अशी. काठमांडू सिटी खूप मोठी, खूप मोठी. तर हर हर महादेव मित्रांनो, आपण नेपाळमधील सगळ्यात प्रसिद्ध असलेले पशुपतीनाथ आपण आलो आहे आज इथे महादेवाची भेट घेण्यासाठी. या मंदिराचा इतिहास म्हणजे खूप वर्ष जुना आहे. पौराणिक कथांनुसार भगवान शिव आणि देवी पार्वतीने हरणाचे रूप घेऊन बागमती नदीच्या खोऱ्यात विसावा घेतला होता. जेव्हा देवतांनी त्यांना शोधत येथे आणले तेव्हा ज्यावेळेस युद्ध चालू होते तेव्हा शिवाची एक शिंगाची रचना तुटली. येथे आल्यावर ना एक वेगळीच गोष्ट अनुभवायला भेटली. इथल्या लोकांच्या घरांसमोर सगळ्या अशा युनिक गोष्टी आहेत आणि घरं पण खूपच युनिक आहेत. सो आता आम्ही पशुपतीनाथला चाललोय बघा. ही लाईन दिसते का तुम्हाला. एकदम क्लास, एकदम जबरदस्त मंदिर आहे समोर. आणि आम्ही असं उतरतोय. एकदम खास वाटतंय. फुल गर्दी आज. तर मंदिरात आल्यावरती एवढं प्रसन्न आणि भारी वाटतं ना. एंट्री केल्यावरच आपल्याला इकडे कबूतर त्यांना दाना टाकलेला असतो. आणि एवढं भारी प्रसन्न वातावरण होतं ना. आणि मॉर्निंगला आलतो आम्ही. एवढं क्लास व्ह्यू आणि खूप छान वाटत होतं. विषय असा झाला मंदिरात आल्यावर समजलं की इथं जास्त कॅमेरा वगैरे यूज नाही करू शकत आपण. पण मी जेवढं होईल माझ्याच्याने तेवढं मी ट्राय केलं. ही मंदिराची बॅक साईड आहे. दर्शन घेतलं आम्ही कारण गर्दी पण खूप होती. आपण काही यूज नाही करू शकत. बॅक साईडला आल्यानंतर बागमती नदीच्या काठावरनं हे अजून छोटे छोटे मंदिर आहेत. एवढा भारी व्ह्यू आहे आणि एवढं एकदम स्पिरिच्युअल फील होतं. आणि एक हिंदू असल्याचा गर्व असतो ना तो इथं आल्यावर समजतो. कारण इथं असं आहे की फक्त हिंदूंनाच एंट्री आहे, दुसऱ्या कोणाला एंट्री नाही या मंदिरात. हा बागमती नदीचा घाट आहे पूर्ण. जहाँ रुद्राभिषेक हो रहा है वही जगह पर चले जाइए. पंकज मित्रा आपको इंतजार कर रही है. थैंक यू.
वाटतं ना, जागोजागी सरबत देतात लोक. सरबत घेतलं आता, मगाशी 1 पिलो, आता 1 पिलो. टेस्ट छान आहे. आता आम्ही लाईन मध्ये लागणार आहे. नाही रे, मी लागतो. आता दर्शन झालं बघा, मुख दर्शन घेतले कारण आज सोमवार असल्यामुळे आणि काहीतरी विशेष वार आहे त्यामुळे आज लय गर्दी होती. आता दर्शन झालं, घाटावरून आम्ही अलीकडे आलेलो आहे आणि इकडे जरा येऊन बसलेलो आहे. माग एकदम भारी आणि क्लास वातावरण आहे बसण्यासाठी, एकदम भारी सुकून. घाटावर सगळ्या हे जळत होते. हे बघा माग वातावरण माझ्या पशुपतीनाथचं वातावरण आहे. तर पशुपतीनाथ मंदिराचं दर्शन वगैरे झालं, मागचा परिसर वगैरे फिरल्यानंतर आम्ही ना दरबार स्क्वेअर म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे काठमांडूमध्येच, तर तिथं गेलो आम्ही. इथं दरबार स्क्वेअरला आलेलो. इथं ब्रेक लंच करायचं आहे काहीतरी. हे बाई यांना ऑर्डर देतोय वैभे. पनीर मोमोज पनीर मोमोज आहे ना, पनीर मोमोज. इकडे लँग्वेजचं हे आहे, तरकारी म्हणजेच भाजी. हॉटेल आहे जान नॅनी स्वीट्स अँड हाऊस, स्वीट हाऊस, नॅनी स्वीट अँड. आता हे आलेले आहे छोले भटुरे. हे आमचं असंच 1 प्लेट घ्यायची आणि सगळेजण जेवायचं. युनियनला चमचे घालून कॅन्सल भैया 4-5 चम्मच देना. काढलं की सगळं जलेबी क्वालिटी. विषय असा झालता, पशुपतीनाथ मंदिरात आम्हाला थोडा उशीर झाला, तरी पण आम्हाला मुख दर्शनच केलं. पण आम्ही दरबार स्क्वेअरला जास्त वेळ थांबू शकलो नाही, त्यामुळे आम्ही विष्णुदेवाच्या मंदिरात निघालो, जे की म्हणजे नेपाळमधील प्रसिद्ध आणि काठमांडूमधील सुप्रसिद्ध मंदिर आहे. आणि सगळीकडे जायला सगळी उत्साही होती, पण वैभेची इच्छा काहीच नव्हती. कारण ते एवढा शिव्या घालत होता आम्हाला की मला यायचं नाही, मला मंदिरात फिरवाय आणलं का तुम्ही नेपाळला, मला नेचर बघायचं होतं, मला माउंटेन बघायचं, हे करायचं ते. पण तरीसुद्धा आता एवढ्या लांब आलो आहे तर मंदिरं बघणं, कारण आपण परत एवढ्या लांब ठिकाणी जात नाही, योगायोग असतो. त्यामुळं आता एवढ्या लांब आलो तर आम्ही प्रत्येक मंदिर घेत होतो. त्याची इच्छा नव्हती आणि आम्हाला पण कंटाळा आला होता, कारण त्या दिवशी ऊन पण पडलेलं. जे नेपाळचं जे नॉर्मल क्लायमेट असतं थंड, ते क्लायमेट नव्हतं त्या दिवशी, त्यामुळं आम्हाला कंटाळा येत होता. तर काठमांडूमधील हे प्रसिद्ध बुढा निळकंठ या नावाने हे मंदिर विष्णूजींच्या रूपात प्रसिद्ध आहे. तर इथं खूप लांबून लांबून भाविक येतात दर्शनासाठी आणि मोस्ट ऑफ इंडियातली पब्लिक भरपूर असते. कारण इथली खासियत अशी आहे, विष्णूजींची जी मूर्ती आहे ती पाण्यावरती आहे आणि ती पाण्याची मूर्ती ॲज इट इज पाण्यामध्ये तुम्ही जर पाहिली तिला तर ॲज इट इज पाण्यामध्ये सुद्धा दिसते. तर खूप गर्दी होती आज सोमवार असल्यामुळे. तर हीच ती विष्णूजींची मूर्ती आहे, जी तुम्हाला समोरून बघतानाच जर तुम्ही पाहिली मूर्ती तर ॲज इट इज मूर्तीचा चेहरासुद्धा पाण्यामध्ये दिसतो, जे पाण्यावरती आहे आणि खूप युनिक स्ट्रक्चर आहे. त्यामुळे आपल्या हिंदू धर्माला सगळे लोक श्रेष्ठ म्हणतात. तर हेच ते बुढा निळकंठेश्वर मंदिर आहे, जे नेपाळमध्ये प्रसिद्ध आहे खूप. तर आम्ही दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो आमच्या रूमकडे, जे की होती काठमांडूमध्ये. कारण आम्हाला काठमांडूमधून संध्याकाळी पोखरासाठी बसायचं होतं, कारण काठमांडूमधले ऑलमोस्ट सगळे लोकेशन्स आम्ही कवर केले. मग संध्याकाळी आम्ही लगेच रूम चेकआउट केलं काठमांडूमधल्या आणि संध्याकाळी बसने पोखरासाठी बसून गेलो. आणि तिथून आम्ही जवळपास एकाला 1300 रुपये तिकीट पडलेलं, कारण पूर्ण घाटी रस्ता आहे पोखराला जाण्यासाठी. कारण आम्हाला पोखरामध्ये जाऊन खूप काही गोष्टी होत्या ते एक्सप्लोअर करायच्या होत्या. त्या पाहण्यासाठी तुम्ही पार्ट 3 नक्की बघा आणि आपल्या पेजला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. आणि पार्ट 3 पाहण्यासाठी नेक्स्ट बटनवर क्लिक करा. धन्यवाद.